गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल गुरुकुल स्टडी अकॅडमीमध्ये. तर आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन यामध्ये प्रॅक्टिस सेट 2.1 यामधले 3 क्वेश्चन आधी पाहिलेले आहेत. ते पार्ट 1 मध्ये आपण टाकलेले आहे. त्यानंतर पार्ट 2 मध्ये क्वेश्चन नंबर 4 पासून आपण स्टार्ट करत आहे. तर प्रॅक्टिस सेट 2.1 मधला क्वेश्चन नंबर 4 जो आहे हा काय आहे पहा, लक्ष द्या. determine whether the values given against each of the quadratic equation are the roots of the given quadratic equation or not. म्हणजे तुम्हाला हे जे इक्वेशन दिलेलं आहे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? आहे ना, बरोबर. त्यांनी क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे की जे तुम्हाला दिलेलं आहे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि त्यासमोर काही हे जे व्हेरिएबल आहे याची व्हॅल्यू दिलेली आहे. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू 1 आणि -1 हे तुम्हाला डिटरमाइन करायचं आहे की एक्सची व्हॅल्यू 1 हे सॅटिस्फाय होते का. म्हणजे यामध्ये जर आपण पुट केलं तर इक्वल टू 0 येतं का. येत असेल तर ते काय आहे, रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. जर इक्वल टू 0 येत नसेल आपण जेव्हा व्हॅल्यू पुट करतो तर ते काय होणार, क्वाड्रॅटिक इक्वेशन नसेल, बरोबर. तर सर्वात आधी आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे x² + 4x - 5 = 0. तर आता फर्स्ट ऑफ ऑल आपण पुट करणार, पुट किंवा सबस्टिट्यूट. पुट x = 1. काय करणार, x = 1. ओके, गिवन इक्वेशन राईट करणार ॲज इट इज. ओके, त्यानंतर LHS = ओके. आता काही विद्यार्थी काय करतात, पूर्ण याच्यामध्ये पूर्ण इक्वेशन ॲज इट इज लिहून घेतात आणि पुट करतात पूर्ण व्हॅल्यू आणि इक्वल टू 0. म्हणजे तुम्ही डायरेक्ट आन्सर काढलं का, तसं चालेल का? नाही, आपल्याला एक लेफ्ट हँड साईड घ्यावी लागेल. ओके, त्यानंतर आपण एक्सची व्हॅल्यू पुट करणार आणि इक्वल टू 0 म्हणजे इक्वल टू RHS येते की नाही ते चेक करायचं आणि त्यावरून सांगायचं की रूट आहे किंवा नाही. कळते. तर पुट x = 1 या इक्वेशनमध्ये LHS साईड काय आहे, x² + 4x - 5. आता इथे आपण x = काय पुट करत आहे, 1. तर 1चा स्क्वेअर प्लस 4 × 1 - 5. तर 1चा स्क्वेअर 1 प्लस 4 × 1 4 - 5. 1 + 4 5 - 5 = आणि इक्वल टू RHS. 0 म्हणजेच काय, RHS, बरोबर ना. म्हणजेच आपण इथे काय लिहू शकतो मग, देअरफॉर x = 1 इज द रूट ऑफ गिवन इक्वेशन किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन. गिवन इक्वेशन लिहा, ठीक आहे. गिवन इक्वेशन समजलं सर्वांना. आता आपल्याला एक अजून व्हॅल्यू दिलेली आहे ती सुद्धा आपण चेक करणार. पुट x = -1 जेव्हा आपण या LHS साईडमध्ये पुट करतो, LHS म्हणजे लेफ्ट हँड साईड. काय होतो LHSचा फुल फॉर्म, x² + 4x - 5. x ची व्हॅल्यू काय आहे, -1 त्याचा स्क्वेअर प्लस 4 × -1 - 5. -1चा स्क्वेअर प्लस 1 काय होतो, +1. स्क्वेअर माहीत आहे ना सर्वांना. पहा, -1चा स्क्वेअर हा +1 का बरं येतो, स्क्वेअर म्हणजेच काय, पॉवर 2 आहे. -1 × -1 आणि मायनस काय होते मल्टिप्लिकेशनमध्ये, प्लस आणि 1 × 1 1 म्हणून +1 याची व्हॅल्यू येत असते. समजलं, ठीक आहे. घोकमपट्टी काहीच करायची नाही. तर 4 × -1 म्हणजेच -4. 4 × 1 म्हणजेच 4 आणि मायनस साईन आहे म्हणून -4 आणि मायनस काय होणार 5. तर आता याच्यामध्ये 1 मायनस काय होते प्लस 4 + 5 किती होणार 9 म्हणजेच -9
आणि 1 - 9 म्हणजेच -8 नॉट इक्वल टू RHS. ठीक आहे, -8 व्हॅल्यू आहे का इथे? नाही, म्हणून नॉट इक्वल टू RHS. म्हणून आपण लिहू शकतो देअरफॉर x इज इक्वल टू -1 इज नॉट रूट ऑफ गिवन इक्वेशन. समजलं? कळलं सर्वांना? राईट करून घ्या. तर यामध्ये सेकंड क्वेश्चन आहे, पहा लक्ष द्या. सेकंड क्वेश्चन 2m² - 5m इज इक्वल टू 0 आणि आपल्याला या ठिकाणी यमचे रूट दिलेले आहेत 2, 5/2. तर आता आपण चेक करणार आहे की हे रूट आहेत किंवा नाही. आणि डिटरमाइन हा जर वर्ड आला असेल तर आपण काय घेणार? LHS इक्वल टू RHS असं करून दाखवणार आहे. बरोबर? आणि बोर्ड एक्झामचे हे लाडाचे क्वेश्चन आहेत, त्यामुळे हे विचारल्या जातात. ओके, तर पुट यम इज इक्वल टू, सर्वात पहिलं रूट काय आहे? 2, त्यामुळे यम इक्वल टू 2 पुट करणार. ओके, आणि LHS साईड LHS इज इक्वल टू 2m² - 5m. ओके, यानंतर काही आहे का? नाही. इक्वल टू 2 मल्टिप्लाय यमचा स्क्वेअर, यम म्हणजेच काय? 2, त्याचा स्क्वेअर -5 मल्टिप्लाय यम म्हणजेच काय? 2. 2 मल्टिप्लाय 2चा स्क्वेअर 4 -5 2चा 10. आणि इथे काय आहे? 4 2 8 -10. ओके, तर आन्सर काय राहणार? -2. नॉट इक्वल टू RHS. बरोबर? आपल्याला रूट काय पाहिजे? +0 पाहिजे. बरोबर, पण 0 आला का? नाही. म्हणून देअरफॉर m इज इक्वल टू 2 इज नॉट द रूट ऑफ गिवन quadratic equation. m is equal to 2 is not the root of given quadratic equation. समजला पहिला पार्ट? तर हे मार्च बोर्ड एक्झाममध्ये एवढा पार्ट तुम्हाला 1 मार्कसाठी विचारलेला आहे. तर आता आपण पुट करणार. पुट m इज इक्वल टू 5/2. m इज इक्वल टू काय पुट करणार आपण? 5/2. LHS साईड सारखीच आहे, सेम आहे. LHS इज इक्वल टू, सांगा पटकन काय आहे LHS? 2m - 5m. ओके, आता या ठिकाणी m म्हणजेच काय? 5/2. 2 मल्टिप्लाय 5/2 ब्रॅकेट होल स्क्वेअर -5 मल्टिप्लाय 5/2. तर इक्वल टू 5चा स्क्वेअर किती होतो? 25. अपॉनमध्ये किती राहणार? 4. 2चा स्क्वेअर 4 इक्वल टू 5 म्हणजेच किती होणार? 25. हा वरती मल्टिप्लाय आहे ना, अपॉनमध्ये 2. ओके, तर या ठिकाणी आपण याला भाग देऊ शकतो. 2 1चा 2, 2 2चा म्हणजेच 25/2 -25 अपॉनमध्ये 2 आणि 25/2 -25/2 म्हणजेच 0 आणि इक्वल टू काय होणार? RH. समजलं? म्हणून आपण इथे लिहू शकतो देअरफॉर m इज इक्वल टू 5/2 इज द रूट ऑफ गिवन quadratic equation is the root of given quadratic equation. कोणाला काही डाऊट? समजला एवढा पार्ट? राईट करा.
तर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 आहे, फाइंड के. के म्हणजे हा बोर्डाचा सख्खा मुलगा आहे, आलं का लक्षात? त्यामुळे खूप लाडाचा आहे हा क्वेश्चन, वेळोवेळी रिपीट होतो, 2 मार्क्ससाठी हा विचारला जातो. ओके, त्यामुळे फाइंड के जर असेल तर समजून घ्यायचं की स्टार क्वेश्चन आहे. कसा आहे? स्टार क्वेश्चन आहे, विचारला जातो बोर्ड एक्झाममध्ये. तर फाइंड के इफ x = 3 इज द रूट ऑफ इक्वेशन. आता आपल्याला विचारलं नाही आहे की डिटरमाइन करा की रूट आहे किंवा नाही. क्वेश्चनमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे की रूट आहे इक्वेशनचं काय, x = 3. तर आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेलं आहे kx² - 10x + 3 = 0. बरोबर. तर आता आपण काय करणार, सिंपल जे इक्वेशन दिलेलं आहे गिवन इक्वेशन त्याच्यामध्ये डायरेक्ट x = 3 व्हॅल्यू पुट करणार आहे. आता LHS घ्यायचं काम नाही आहे, कारण की सांगितलेलं आहे रूट आहे म्हणून. बरोबर. तर जे इक्वेशन आहे ते ॲज इट इज लिहून घ्यायचं गिवन इक्वेशन. त्यानंतर पुट करणार आपण, काय पुट करणार, पुट x = 3. काय पुट करायचं, x = 3, कारण की हे आपल्याला रूट आहे म्हणून सांगितलेलं आहे, म्हणून आपण =0 सुद्धा त्यामध्ये लिहिणार आहे. तर देअरफॉर k × x ची व्हॅल्यू काय आहे 3, त्याचा स्क्वेअर -10 × 3 आणि +3 = 0. समजत आहे? या इक्वेशनमध्ये आपण हे x ची व्हॅल्यू पुट केलेली आहे. तर 3 चा स्क्वेअर किती होतो, 9k, मल्टिप्लायमध्ये आहे k. ओके, 10 × 3 30 +3 = 0. देअरफॉर 9k - 30 + 3 27. या -30 मधून 3 जो आहे, ठीक आहे, हा आपण सबट्रॅक्ट केलेला आहे. मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे, मायनस, म्हणून इथं मायनस. ओके, तर = काय आहे 0. देअरफॉर हा -27 जो आहे तो आपण त्या साईडला पाठवून देणार, म्हणजेच काय होणार, मायनसचा प्लस. ठीक आहे, तर देअरफॉर k = 27/9. ओके, आणि देअरफॉर k = 9 त्रिक 27, म्हणजेच k = 3. ओके, द व्हॅल्यू ऑफ k इज किती, द व्हॅल्यू ऑफ k = 3 किंवा इज काय आलं 3 आलेली आहे. समजलं सर्वांना? राईट करा. प्रॅक्टिस सेट 1.2 मधला लास्ट क्वेश्चन आहे, 6 नंबरचा क्वेश्चन. या आधीचा जो क्वेश्चन पाहिला त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आहे, फक्त आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ॲक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये दिलेला आहे. वन ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन 5m² + 2m + k = 0. हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे आणि इज -7/5 हे त्याचं काय आहे, रूट आहे दिलेलं. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. तर या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, k ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. काय फाइंड करायचा, k. तर सर्वात आधी वन ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन, रूट काय दिलेला आहे, -7/5, म्हणून आपण इथे काय लिहिणार, -7/5 इज अ रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. त्यानंतर क्वाड्रेटिक इक्वेशन कोणतं आहे, 5m² + 2m + k = 0, ते दिलेलं आहे. त्यानंतर सबस्टिट्यूट m आता आपण सबस्टिट्यूट काय करतो, रूट जे दिलेलं आहे ते रूट आपण काय करतो, पुट करत असतो. म्हणजे रूट काय दिलेलं आहे आपल्याला, -7/5. नेक्स्ट, आता हे कुठं सबस्टिट्यूट करणार आपण, या इक्वेशनमध्ये, क्वाड्रेटिक इक्वेशन. आता 5 × m² म्हणजेच काय, m ची व्हॅल्यू काय आहे, -7/5 आणि त्याचा काय आहे, स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर, प्लस 2 × m म्हणजेच काय, -7/5. ही स्टेप पूर्ण झालेली आहे. त्यानंतर आता याला जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 7 चा स्क्वेअर -7 चा स्क्वेअर किती होणार, 4. हा 5 जसाच्या तसा मल्टिप्लिकेशनमध्ये आहे.
ठीक आहे, 49/25. काय सांगितलं मी तुम्हाला आता, -7चा जर स्क्वेअर असेल तर काय असतो, आता -7चा स्क्वेअर -7 मल्टिप्लाय -7 बरोबर, मायनस मायनस गुणाकारामध्ये काय होते, प्लस होते आणि 49 म्हणून +49 येत असतो. आलं लक्षात. तर आता इथे यांचा जर स्क्वेअर केला तर 49 आणि 25, या 29ला आपण 5ने डिवाइड करू शकतो, 5 5चा 25 बरोबर. म्हणजे ही स्टेप आपण इथून स्किप करू शकतो. आलं का लक्षात. म्हणजे इथे किती येणार, 5 येणार. कसं आलं समजलं. प्लस आता 7 2चा किती होतो, 14, पण साईन कोणता आहे, कोणता आहे, मायनस, म्हणून इथे साईन कोणतं येणार, -14/5. कळलं. तर प्लस k = 0. आता दोघा यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर बेस कसा आहे, दोघांचा सारखा आहे. म्हणजेच पॉवरची काय होणार, ॲडिशन असेल तर ॲडिशन, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन. इथे काय होणार, सबट्रॅक्शन. कळत आहे, आलं का लक्षात. तर 49 - 14 म्हणजेच 35 बरोबर. तर काय येणार इथे, 35 काय येणार, 35/5 प्लस k = 0 बरोबर. तर आता 5 1चा 5 आणि 5 7चा बरोबर. आता हा जो +7 आहे त्या साईडला पाठवला तर काय होणार, k = -7 बरोबर. तर ही जी व्हॅल्यू आहे आपण इथे पुट करणार आहे, म्हणजेच k = काय आलं, -7 आलेलं आहे. कळलं सर्वांना, ठीक आहे. तर या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट 1.2 हा कंप्लीट झालेला 2.1 हा कंप्लीट झालेला आहे. थँक्स फॉर वॉचिंग.